देशात सध्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। आरोग्यावरच्या खर्चामुळे 65% गरीब लोक कर्जबाजारी होत असल्याची गंभीर बाब एका अहवालातून समोर आली आहे। यावर वेळीच उपाय केला नाही तर ही टक्केवारी आणखी वाढून भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा स्वस्तात पुरवणं गरजेचं असून त्या सेवेची गुणवत्ताही चांगली राखणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचा जर विचार केला तर इथल्या खेड्यापाड्यांमध्ये आरोग्याच्या सेवांचा अभाव आढळतो। रुग्णांची वाढती संख्या, डॉक्टरांचा अभाव आणि अपुऱ्या वैद्यकीय सुविधा यामुळे बऱ्याच वेळा रुग्णांना उपचारापासून वंचित राहावं लागतं। महानगरातही सार्वजनिक आरोग्य हे भयावह आहेच, मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकसंख्येच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीरच आहे। मराठवाडा मागासलेला भाग असल्यानं इथल्या लोकांना मुंबई पुण्यातले महागडे उपचार घेणं कठीण आहे। त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना त्यांना परवडतील अशा दरात आरोग्य सेवा पुरवण्याच्या उद्देशानं हेडगेवार रुग्णालयाचा पर्याय पुढे आला। याच विचारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठाननं 1989 साली औरंगाबादमध्ये डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाची स्थापना केली। सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांचा पगडा असलेल्या 6 तज्ञ डॉक्टरांच्या चमूनं निरपेक्ष वृत्ती, शुद्ध भावना आणि अढळ निष्ठेनं हेडगेवार रुग्णालयाच्या माध्यमातून गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आरोग्य सेवा सुरू केली। सामाजिक बांधिलकी या गोष्टीला प्राधान्य देणाऱ्या हेडगेवार रुग्णालयानं मराठवाडा आणि या भागातल्या लोकांना कमीत कमी पैशात दर्जेदार सुविधा देऊन त्यांच्या आरोग्याबाबतच्या अडचणी दूर केल्यात। परिणामी आज मराठवाड्यातली गावच्या गावं या रुग्णालयाला जोडली गेली असून इथं मोठ्या विश्वासानं रुग्ण उपचार घेत आहेत। औरंगाबादमध्ये डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलच्या माध्यमातून 100% सामाजिक दायित्व अशा तत्वावरती मोठं व्रत समजून इथल्या डॉक्टरांनी हे आव्हान लिहिलं पार केलेलं आहे। सामाजिक क्षेत्रातून वैद्यकीय सेवा जेव्हा उभी केली गेली तर त्याचा प्रामाणिकपणा बघून अनेक दानशूर व्यक्ती हे हेडगेवार हॉस्पिटलच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे उभे राहिले असल्यामुळे आज हेडगेवार हॉस्पिटल हे मराठवाड्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी रुग्णांसाठी आणि वैद्यकीय क्षेत्राचा दर्जा वाढवण्यासाठी मोठ्या हिरिरीने काम करत आहे। आज महाग असलेली उपचार पद्धती जवळपास 50% कमी दरामध्ये इथे त्याचा उपचार शस्त्रक्रिया होत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून आज हेडगेवार हॉस्पिटलकडे येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे लक्षणीय असं म्हणलं पाहिजे। वैद्यकीय सेवा उत्कृष्ट असेल मात्र स्वस्त असेल याची रुग्णालयानं नेहमीच काळजी घेतली आहे। मुळात सेवाभाव आणि प्रामाणिकपणा संस्थेच्या कामात असल्यानं समाजाचा दृष्टिकोन बदलत गेला आणि लोकांनी रुग्णालयाला सढळ हातानं मदत करायला सुरुवात केली। या दातृत्वातूनच मग अद्ययावत रुग्णालय, रक्तपेढी आणि विविध उपक्रम सुरू झाले। आज औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयानंतर सर्वाधिक रुग्ण हेडगेवार रुग्णालयाकडे उपचारासाठी धाव घेतात। 300 खाटांच्या सुसज्ज अशा या रुग्णालयात आजपर्यंत जवळपास 60 लाख रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेलेत। पूर्वीच्या काळी त्याचा रेफरन्स घ्यायचा ठरला तर वैद्य जेव्हा कोणाची सेवा करत असे तेव्हा कुठल्याही प्रकारचं मॉनिटरी ट्रान्झॅक्शन होत नसे। वैद्याला डायरेक्ट रुग्ण पैसे द्यायचा नाही, अगदी पूर्वीच्या काळात आपल्या परंपरेत, की जे आता शक्य नाही। तरी पण त्याचं एक मॉडर्न स्वरूप एका पद्धतीने काय करता येईल असा विचार करून पूर्णवेळ डॉक्टरांनी काम करावं आणि आपल्या अपेक्षा, आपला लोभ सोडून इथे काम करावं। त्यांना खर्चासाठी, त्यांना त्यांचं साधं चांगलं जीवन जगण्यासाठी जे लागतं ते त्यांनी याच्यातून घ्यावं। अशा प्रकारची रचना करता येईल का असा विचार करताना हा पर्याय पुढे आलेला आहे आणि त्याला अनुसरून मग डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाची निर्मिती, स्थापना झाली आज जवळपास 27 वर्षांपूर्वी। 6-7 डॉक्टर की जे हे या विचाराने प्रेरित होते त्यांनी पुढाकार घेऊन असं म्हणलं की आम्ही ह्याच्यात उतरायला तयार आहोत, जे होईल ते होईल, जेवढं मिळेल ते मिळेल, पण आम्ही हे करायला तयार आहोत। हेडगेवार रुग्णालय ही खऱ्या अर्थानं सेवाभावी संस्था असल्यानं इथं जे उपचार होतात ते बाकी रुग्णालयांच्या तुलनेत 30 ते 40% कमी दरात केले जातात। या रुग्णालयात 45 पेक्षा जास्त तज्ञ डॉक्टर अहोरात्र आपली सेवा बजावत असतात। त्यामुळे अद्ययावत सोयींनी परिपूर्ण असलेलं
हेडगेवार रुग्णालय हे सर्व प्रकारच्या आजारावर एकाच छताखाली उपचार मिळण्याचं मराठवाड्यातलं महत्त्वाचं ठिकाण बनलंय। आज 45 पेक्षा अधिक तज्ज्ञ डॉक्टर एका छताखाली काम करतात। उदाहरणार्थ सुरुवातीला कदाचित एकच फिजिशियन आमच्या रुग्णालयामध्ये होते, आता हळूहळू त्याच्यामध्ये 6-7 फिजिशियनची जशी भर पडली त्याचप्रमाणे त्याचे विविध विभागसुद्धा झाले। कोणी रुमॅटॉलॉजी या विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर रुजू झालेत, काही जणांनी डायबिटीस मधुमेह या विषयामध्ये त्याची स्पेशलायझेशन केलं, तर काही डॉक्टरांनी गॅस्ट्रोएंट्रोलॉजी असा विभाग विचार करून त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलं। तसंच HIV विशेष काम करणारे डॉक्टर पण या विभागामध्ये आत्ता आहेत। मेडिसिन विभागाच्या बरोबरच सर्जरी विभागामध्ये प्रारंभी 1 डॉक्टर होते, हळूहळू तिथंसुद्धा 3-4 डॉक्टर रुजू झालेत। त्यामध्ये आता युरोलॉजी विभाग, डायलिसिस, लिथोट्रिप्सी अशा काही गोष्टी सुरू झाल्या, ज्याला दुर्बिणीची शस्त्रक्रिया म्हणतात, लॅप्रोस्कोपिक सर्जरी हा विभाग पण आता हेडगेवार रुग्णालयात सुरू झाला। त्याचप्रमाणे येणाऱ्या कालखंडामध्ये अनेक लोकांना ज्याला कॅन्सरची सर्जरी, कर्करोगाची सर्जरी म्हणतात असे डॉक्टर, विशेषतः ब्रेस्ट सर्जरी या विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर्स या आत्ता रुग्णालयामध्ये रुजू झालेले आहेत। पाईल्स ज्या प्रकारचा हा आजार सर्वसामान्य लोकांना आढळतो त्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचा विभाग डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये आहे। ऑर्थोपेडिक्स या विषयामध्ये आत्ता नवीन याच्यामध्ये ज्याला सांधा बदल म्हणतात, टोटल नी रिप्लेसमेंट, टोटल हिप रिप्लेसमेंट अशा प्रकारच्या सर्जरी आणि त्या सगळ्या अत्याधुनिक सुविधा, त्याच्यासाठी आवश्यक असणारे सगळे उपकरणं याचीसुद्धा भर या रुग्णालयामध्ये झालेली आहे। अलीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोगासारख्या आजारांचं प्रमाण सर्वत्र वाढलेलं दिसतं। हा रोग म्हणजे श्रीमंता घरचा असा समज कधी काळी होता, आता तो गरिबांसह तरुणाईलाही कवेत घेऊ लागलाय। त्यामुळे यावरच्या उपचारांबाबत हेडगेवार रुग्णालयानं अतिशय माफक दरात एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी सारख्या उपचारांसह विशेष सेवा पुरवली आहे। जागतिक आकडे बघायला गेले तर भारत हा कुख्यातपणे जगाची डायबिटीसची राजधानी म्हणता येईल, इतके जास्त पेशंट्स आपल्याकडे आहेत। आणि ब्लड प्रेशरच्या बाबतीमध्ये दरवर्षी साधारणतः 50 लाख मृत्यू हे अनकंट्रोल्ड ब्लड प्रेशर किंवा दुर्लक्ष केलेल्या उच्च रक्तदाबामुळे होतात। प्रतिबंधात्मक उपाय किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन या स्वरूपामध्ये आपण वेगवेगळ्या रुग्णांचं, म्हणजे कदाचित काही निरोगी व्यक्तीसुद्धा असतील पण त्यांचंसुद्धा काउन्सिलिंग आणि त्यांना त्याच्या प्रकारचं डाएट ॲडवाईज आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ॲडवाईज देतो। ज्यांना हार्टचे आजार आहेत त्यांच्यासाठी एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी किंवा त्याला पुढे जर का लागणार असेल तर बायपास सर्जरी हे आपल्याकडे उपलब्ध आहे। ठोक्यांचे वेगवेगळे आजार असतात ज्याच्यासाठी पेसमेकरची गरज आहे किंवा काही वॉल रिप्लेसमेंटची गरज आहे, अशा आजारांचे पूर्ण सगळ्या शस्त्रक्रिया आपल्याकडे होतात। लहान मुलांमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारची हृदयाची छिद्र बिना ऑपरेशननी किंवा ऑपरेशननी ज्या प्रकारचा रोग आहे त्या प्रकारे आपण बंद करण्याची सुविधा देखील आपल्याकडे उपलब्ध आहे। अनेक अवघड आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कमी खर्चात आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून केल्या जात असल्यानं एकाच छताखाली अनेक प्रकारच्या आजारांवर इथं उपचार केले जातात। जगात आरोग्याशी निगडीत जी काही आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध आहे ती सगळी सुविधा आपल्या रुग्णांना देण्याचा हेडगेवार रुग्णालयाचा प्रयत्न राहिलाय। एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी आणि त्या फक्त हृदयाच्याच आहेत असं नाही, तर हृदयाकडनं ज्या काय वाहिन्या पूर्ण शरीरभर रक्त पोहोचवण्याचं काम करतात त्या सगळ्या वाहिन्यांच्या एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी पण आपण आपल्या या विभागामध्ये करतो। तसंच ऑपरेशन थिएटर जे काय आहे त्याच्यामध्ये आपण हृदयाच्या झडपा बदलणे असेल किंवा बायपास सर्जरी आहे, या सगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स आपण करतो। काही मुलांना जन्मजातच काही हृदयामध्ये छिद्र असतात, तर ती छिद्र पूर्वी आपल्याला ऑपरेशन करूनच बंद करावी लागायची, पण आता नवीन तंत्रज्ञानाद्वारे असं आहे की तुम्ही जर का जशी एंजिओग्राफीला आपण सलाईनमधनं आपण काही एक आतमध्ये स्टेंट वगैरे सोडतो एंजिओप्लास्टीमध्ये, तर तशा प्रकारची एक छत्री आपण सोडू शकतो आणि ऑपरेशन टाळून आपण ते जे छिद्र आहे ते छत्री तिथे बसवून आपण बंद करू शकतो। तर हे जे काही नवीन ज्ञान आता गेल्या 1-2-4 वर्षामध्ये प्रगत झालेले आहे, तर त्यासुद्धा गोष्टी आपण आपल्याकडे करून लहान मुलांचे ऑपरेशन्स टाळण्याचा प्रयत्न करतो। डायबिटीस हा खूप बऱ्यापैकी वाढलेला आहे किंवा व्यसनाधीनता ज्याच्यामध्ये स्मोकिंग हा पण एक महत्त्वाचा भाग आपण आता बघतो आहोत सगळ्या पिढीमध्ये। या दोन्ही गोष्टींमध्ये असं होतं की शरीराच्या सगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये एक बदल तयार होतो, चरबी साठायला लागते आणि आपल्याला हृदयरोग जो असतो तो डायबिटीसच्या पेशंटमध्ये किंवा स्मोकरमध्ये जास्ती होतो असं आपल्याला आढळून येतं।
पण जशा हृदयाच्या रक्तवाहिन्या जशा अफेक्ट होतात तशाच त्या शरीरभरातल्या सगळ्याच रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम होत असतो. नाशिक येथे आमच्याच संस्थेतर्फे आणखी एक मोठं रुग्णालय उभं राहिलं, श्री गुरुजी रुग्णालय या नावाने. आणि ते रुग्णालय आज नाशिकमधलं सर्वात स्वस्त, उत्कृष्ट आणि सेवाभावी रुग्णालय म्हणून प्रसिद्धी पावलेलं आहे.